इथं बसता खुर्चीवर बसा इथं. आता कुठले विषय घ्या निवडणुकीचे विषय? विकास निवडणुकीच तेवढंच आणि सीएमची सभा. दादा मित्र पक्षात असलेले आपले एकनाथ शिंदे साहेबांची जे आहे की सभा झालेली आहे, भाजपचं इथं जे तुल्यबळ जास्त दिसतंय, कसं पाहताय? मित्र साहेब असं म्हणतात की आमदारांनी जो निधी आणला अक्कलकोटच्या विकासासाठी तो शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच आणला गेलेला आहे. तो शिंदे साहेबांचा आम्ही बघून घेऊ. महायुतीत शिंदे साहेब आम्ही सगळे एकत्र लढलो, एकत्र सरकारमध्ये काम करतो. जी लोक निवडणुकीच्या अगोदर शिंदे साहेबांना नावं ठेवायची, शिंदे साहेबांच्या असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडकी योजना हे खोटे आहेत, हे बंद पडतात म्हणजे गावभर सांगितलेले लोक आहेत. आज हेच लोक शिंदे साहेबांच्याबद्दल गुणगान करत आहेत. तर हे पुतना मावशीचं प्रेम किंवा ह्यांचं हे लबाड प्रेम आहे, हे काय खरं नाही आहे. हे आपापल्या सोयीसाठी शिंदे साहेबांचा आधार घेण्यासाठी हे राजकारणात आलेलं आहे. ह्यांचं काय हिंदुत्वावर प्रेम नाही ना, शिंदे साहेबांवर ना शिवसेनेवर प्रेम. हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत गेलेले लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला खूप अर्थ नाही आहे. त्यांचं जास्त मी त्या गोष्टीत दखलही घेत नाही. नगर परिषद निवडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. काही दिवसांपूर्वी इकडे उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सभेबद्दल काही माहिती? माननीय मुख्यमंत्री साहेबांची 30 नोव्हेंबरला अक्कलकोटला सभा होते. तिन्ही नगरपालिका जिथं भारतीय जनता पार्टी एकमेव आमची एकच पार्टी अशी आहे की जे तिन्ही नगरपालिका लढवते. त्यामुळे तिन्ही नगरपालिकेच्या संयुक्तरित्या एकच अक्कलकोटला माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा 30 तारखेला होत आहे. दादा, निवडणुकीमध्ये अक्कलकोट असेल, मंदिरगी असेल, दुधनी असेल, या ठिकाणचं जे आहे ते निवडणुकीचं नेतृत्व आपल्याकडे दिलेलं आहे. कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि काय आपल्याकडे मतदारांना आव्हान केलं? 2.5 वर्षाच्या आमच्या सत्तेच्या काळामध्ये तिन्ही नगरपालिकेचे पाणी प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, अक्कलकोटमधले विशेषतः तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, भूमिगत गटर असेल, खूप सारे विकास कामं जी अक्कलकोट दुधनी नगर परिषदेमध्ये आम्ही केले आहेत. ह्या विकास कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवत आहोत. माननीय देवेंद्रजी आमचा प्रमुख फेस असणार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातूनच आम्ही तालुक्यातील एवढी विकास कामं केली आहेत. वर्षानुवर्ष उजनीच्या पाण्याचं आम्ही स्वप्न एक मृगजळ अक्कलकोट असल्यानं ठरत होतं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मृगजळ किंवा जे स्वप्न वाटत होतं ते सत्यात उतरवलं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या नावाने आम्ही हे मत मागणार आहोत. आणि निश्चित खात्री आहे की तिन्ही नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल. खरं तर तिन्ही नगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढते. 3 तारखेचा निकाल काय अपेक्षित? 3 तारखेला 100% तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावलेला असेल. 3 पैकी एकाही नगरपालिकेवर मागच्या निवडणुकीत ना काँग्रेसचा सत्ता होती, ना शिवसेनेची होती किंवा अन्य कोणाच्या पार्टीची नव्हती. तिन्हीकडे म्हणजे दोन्हीकडे तर भाजपचे नगराध्यक्ष होते आणि जे महेंदरगीचे आघाडीचे होते तेही भाजपमध्ये प्रवेश केले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.